माझे पप्पा रस्त्याची कामं करायचे, मोठमोठी टेंडर घ्यायचे आणि एकदा तेंका एक सरकारी रस्त्याचं काम गावलं होतं आणि त्या कणकवलीतल्या एका आतल्या गावात होता. त्यांनी त्या काम घेतल्याने आणि रस्तो करूक जसं सुरुवात करतात तेवढ्यात तेंका थंय जो काय अनुभव इलो तो ऐकान तुम्ही हादरान जाशाल. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, हा अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवल्याने त्यांच्या वडिलांसोबत ह्यो एक सत्य अनुभव घडलेलो हा. पण त्याने आपलं नाव नमूद करू नको आणि गावाचं देखील नाव सांगा नको अशी विनंती केल्यामुळे आज मी तुमका त्यांचा फक्त अनुभव सांगणार आहे. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशा गोष्टी करीन. आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार. हा अनुभव माझ्या पप्पांनी स्वतः घेतल्याने होतं. तर झालं असा, माझे पप्पा रस्त्याची कामं घ्यायचे, म्हणजे कसलो रस्तो असो, मातीचो, डांबरी, हायवे अशी बरीचशी कामं त्यांनी ह्याआधी घेतलेली होती. पण मधल्या काही काळात त्यांका जास्त कामं गावत नाही होती. कामगार वगैरे त्यांच्याकडे सगळे काही होते, फक्त त्यांका कॉन्ट्रॅक्ट गावा नाही. आणि तुमका तर माहिती आहे, कॉन्ट्रॅक्ट गावली नाही तर पैसो कसो गावतलो. ज्यामुळे ते बघत होते की खयचं तरी काम गावता काय. छोटी मोठी कामं ते करायचे. पण त्याच दरम्यान त्यांका कणकवलीतल्या एका गावातला रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट गावला. काम सरकारी होतं, ज्यामुळे त्यांका ह्या कॉन्ट्रॅक्ट व्हायचं होतं. त्यांनी लगेचच त्या कॉन्ट्रॅक्ट घेतल्याने आणि माझे पप्पा हे एकदम शिस्तीचे. त्यांका असं छोटा मोठा काम जरी असलं तरी त्या सगळं एकदम व्यवस्थित ते करायचे. छोटंसं खड्डं बिड्डं रवलं तर ते कांडोळं करायचे नाही. त्या काम कामगारांकडसून एकदम व्यवस्थित करून घ्यायचे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ते एकदम शिस्तीचे होते आणि काम एकदम टापटीप करणारे. जेव्हा त्यांका त्या कॉन्ट्रॅक्ट गावला तेव्हा सगळ्यात आधी त्यांनी त्या गावात जाऊन ती जागा वगैरे पाहणी करून घेतल्याने, म्हणजे खयसून किती रस्तो करूचो त्याची सगळी मोजमाप वगैरे करून आखणी वगैरे केल्याने आणि त्या सगळा झाल्यानंतर ते गावच्या सरपंचांका जाऊन भेटले. कारण त्यांचीसुद्धा माहिती घेणं किंवा त्यांका सांगणं गरजेचं होतं. गावच्या सरपंचांनी त्यांका व्यवस्थित सगळी माहिती सांगितल्याने खय काय करूचा, कसं रस्तो होक होयो, पाणी वगैरे कधी कधी येतं, त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी असत ते पाण्यात जाऊ खालसून वाट, या सगळा काही त्यांनी माहिती काढून घेतल्याने, म्हणजे थोडक्यात रस्तो करून जाऊचा असं पप्पांच्या मनात नाही होतं. चांगलं रस्तो करायचो जेणेकरून गावच्या लोकांका तो पुढच्या 3-4 वर्ष चांगलं येत, असंच पप्पांचं हेतू. म्हणून ते एकदम व्यवस्थित सगळी माहिती घेऊन रस्तो करायचे. त्यावेळीसुद्धा त्यांनी सगळी माहिती घेतल्याने पण त्यांका जी माहिती गावाक हवी होती ती नेमकी त्यांका गावाक नाही किंवा त्यांच्यापर्यंत ती पोचली नाही. आणि त्याचमुळे त्यांका थंय जो काय अनुभव गावलो तो इतको भयंकर होतो की तो अनुभव ते कधीच विसराक शकले नाही. तर झालं असं, सगळं काही एकदम पार पडला आणि त्या रस्त्याच्या कामाक सुरुवात झाली. लागणारी माती, बोल्डर, कच हे सगळं काही सामान तिथं आणून वतूक लागले. रस्तो तसं जास्त मोठं नाही होतो, साधारण 5-6 किलोमीटरचा तो रस्तो होतो. पण तरी देखील सामान खूप लागणार होतं, कारण ह्या आधी त्या ठिकाणी एकदम छोटीशी पायवाट होती. ते का आता चांगलं मोठं 5-6 फुटाचं रस्तो करूचं होतं, ज्यामुळे आजूबाजूची थोडी झाडं वगैरे कापून रस्त्याची रुंदीकरण करूची होती. तर त्या सगळं व्यवस्थित कामगारांकडसून पप्पा करून घेऊक लागले. रस्त्याची पूर्ण जागा झाली आणि त्यानंतर ते डंपर वगैरे येऊक लागले आणि माती वगैरे ओतूक लागले. माती वगैरे ओतल्यानंतर कामगारांनी ती व्यवस्थित रस्त्यावर मांडणी करून घेतल्याने आणि त्याच वेळी सगळ्यात पहिलं अनुभव माझ्या पप्पांका असं इलो की त्यांच्याच हाताखाली काम करणाऱ्या एका कामगारान असं काहीसं पप्पांका सांगितल्यान जा ऐकान पप्पा थोडे घाबरले. दुपारची वेळ होती, साधारण 12:30 वगैरे झाले असतील. एक कामगार पळत पळत त्यांच्याकडे इलो
आणि म्हणालो, ओ साहेब, लवकर चला, थंय काहीतरी हा. पप्पा म्हणाले, एका झाला काय काय गावलं एका. तो असं जंगलातलं एक पॅच होतो, आजूबाजू कोणची घरा नाही, पूर्ण असं जंगली भाग, ज्यामुळे आजूबाजू कोण माणसं नाही होती. ते आपले 7-8 कामगार आणि पप्पा. तो कामगार जसं बोलवक येतं तसे पप्पा पटकन त्या कामगारासोबत जाऊक लागले. वाटेत त्या कामगारान त्यांना असं सांगितल्यान की थंय कोणची तरी हाडा गावली आहेत आणि ती अशी माणसाच्या हाताचीच हाडा आहेत, म्हणजे माणसाचं पंजो असता त्या पंजासारखी ती हाडा होती. तर ऐकन पप्पा म्हणाले, अरे असं कसं शक्य. पण जसे ते त्या ठिकाणी जाऊन त्या खड्ड्यात जाऊन बघतात तर त्यावेळी मात्र ते काय नाही. तसे पप्पा म्हणाले, खया काय हो सांगतं. तो कामगार घाबरलो आणि खाली नीट सगळी माती बिती साफ करून बघूक लागलो, कारण त्यांनी स्पष्ट माणसाच्या हाताच्या पंजाची हाडा ते बघितल्या नव्हती. पप्पांका वाटलं की एका भास वगैरे झालं असत. आणि कामगार तर तुमका माहिती दारू वगैरे प्यायचे, ज्यामुळे नशात काय कळत नाही. पप्पांका वाटलं की असंच काहीतरी प्रकार असत, म्हणून त्यांनी त्यांना सांगितल्यानी की बाबा असं काय आता परत करू नको आणि कामाकडे लक्ष दे. भास वगैरे झालं असत, काटिये बिटी असतील, कारण जंगली भाग, झाडांची मुळा वगैरे जमिनीखाली असतात. ताच काहीतरी बघून एका असं वाटलं असत. असं विचार करून पप्पांनी काय जास्त लक्ष देऊक नाही आणि ते आपले तसून निघून गेले. आणि कामगारांका त्यांनी सांगितल्यानी की पटपट हात उचला, लवकरात लवकर हे रस्तो करून देऊचा. मग कामगार परत कामाक लागले. पण तो जो कामगार होतो तो मात्र प्रचंड घाबरलेलो. त्याची परत ते काम करूची हिंमतच होत नाही होती. पण तरी देखील कसोबसो धीर करून तो ते काम करूक लागलो. त्याच्या पुढच्याच दिवशी अजून एक प्रकार घडलो. डंपर एक इलेलो माती घेऊन त्या डंपरचं टायर त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी काल त्या कामगाराक हाडांचो पंजो दिसलेलो, तोच तो भाग, त्याच ठिकाणी त्या डंपरचं टायर पंक्चर झालं आणि पूर्ण हवात निघून गेली, ज्यामुळे काम थांबलं. नवीन टायर बदलूपर्यंत 1-1.5 तास उलटान गेलो आणि त्यानंतर मग ती माती वगैरे वतली गेली. पण ह्या सगळं एकदा घडला तर ठीक आहे, पण सलग त्याच्या पुढच्या 3-4 दिवशी तसंच डंपर 3 ते 4 वेळा थंयच पंक्चर झालं. तीच जागा, त्याच ठिकाण. ह्या काहीतरी विचित्र होतं. होय असं हा काय. बरं मातीयेत ना काटे होते, ना काची खिळे, कायच नाही, नुसते साधे छोटे दगड, आणि दगडान काय टायर पंक्चर होत नाही, ज्यामुळे कोणाकच काय समजा नाही. ह्या सगळ्यामुळे कामाचं विलंब वाढाक लागलं होतं. टायर पंक्चर होत असल्यामुळे कामं थांबायची, डंपर आडवं असल्यामुळे पुढे जाऊ गावायचं नाही, मातीचं भरलेलं लोडेड डंपर, ज्यामुळे खूप वेळ लागायचो. हे प्रकार वारंवार घडाक लागले आणि सारखे अडीअडचणी येत होते. त्या जागेवरचं जो छोटंसं रस्तो होतं तोच करू त्यांका जवळजवळ 2-3 दिवस उलटान गेले, तरी देखील त्याचं काम होत नाही होतं. आणि मी तुमका आधी सांगितल्याप्रमाणे पप्पा एकदम शिस्तीचे, त्यांका सगळी कामं टाईम टू टाईम करूक आवडायची. आणि एवढ्याशाच रस्त्याच्या भागात इतकं वेळ गेलो तर कसा होतला, म्हणून पप्पा थोडे तापले होते. पण त्याच्यानंतर असा काहीसा घडला ज्याचं पप्पांनी विचार देखील करूक नाही होतं. अचानक 2 कामगार इले, दुपारचीच वेळ होती, आणि ते पप्पांका म्हणाक लागले की कोणतरी आमच्या मागे उभा होता, आणि मागे बघतो तर कोण नाही, पण त्यांका ते भास मात्र झालं होतं. आणि ती इतके घाबरलेले की अक्षरशः त्यांनी परत ते काम करूचाच नाही असं सांगितल्याने ते म्हणाले, आमका पैसे बिशे नाही दिलास तरी चलत, पण आम्ही चाललो. असा त्यांका ते जबरदस्त काहीतरी ते घडलेला. त्या कामगारान सविस्तर पप्पांका काय सांगाक नाही, पण त्यांनी ते नक्कीच काहीतरी असं बघितल्याने होतं, जा बघून ते प्रचंड घाबरलेले. आणि बघता बघता असे प्रकार वाढाक लागले. जे कामगार पप्पांच्या हाताखाली इतकी वर्षानुवर्ष काम करायचे, ते अचानकच अर्ध्यावटच काम टाकून थैसून पळाक लागले. आणि ते पप्पांका सांगायचे की आमका होय काम करूचं नाही, होय काहीतरी वेगळा घडतं. आणि पप्पांका असल्या गोष्टींवर विश्वास नाही. त्यांका वाटायचं की ह्यांका कामच करूचं नाही, म्हणून हे काहीतरी कारणं देऊन जातात. आणि पप्पासुद्धा तसे रागटच, जाऊचा तर जा, माका काय गरज नाही, मी दुसरं शोधीन असं म्हणायचे आणि ते त्यांका पिटाळून द्यायचे. तर असंच काहीसं चालू होतं. पण कामगार ऐन टायमाक गावात नसल्यामुळे त्यांच्या कामाची वेळ वाढाक लागलो. रस्तो काय पूर्ण होऊचो नाही आणि टेंडरमध्ये 1 ते 2 महिन्याचं कालावधी होतं आणि तेवढ्या वेळेतच तो रस्तो करून द्यायचं होतं, ज्यामुळे पप्पांनी लगेचच नवीन कामगारांचा शोध घेऊक सुरुवात केल्याने. पण जसे हडे ते नवीन कामगार शोधतात तवसर जुन्यातले कामगार एक एक करून घाबरान पळान जाऊक लागले.
जेव्हा या प्रमाण वाढलं, 7-8 जण जेव्हा गेले, तेव्हा पप्पा म्हणाले की काहीतरी नक्कीच गडबडा, काय हो प्रकार घडता. आणि त्याच काही दरम्यान अजून एक असो काय एक प्रकार घडलो. त्यांनी तर पप्पा पूर्ण हादरानच गेले. जेव्हा त्यांनी त्या भागावरचं रस्तो पूर्ण केल्याने, माती वगैरे घालून, बोल्डर घालून, पूर्ण रोलर फिरवल्याने आणि तो एकदम पक्को रस्तो झालो, तेव्हा अचानक पुढच्या दिवशी जेव्हा ते त्या साईटवर इले, जेव्हा ते त्या भागावर इले, तेव्हा त्यांनी बघितल्यानंतर तो केलेला रस्तो पूर्णपणे कोणतरी खणून बोचरून टाकलेल्यान. आणि असं होणं तर शक्यच नाही. कोणी हा केला? पप्पा अजून भडाकले. एकतरी कामं होत नाहीत, कामगार पळान जातात आणि ह्यो रस्तो केलेलो चांगलो होतो, मग असं बिघडलो कसं? आणि हा आपणच होणारा नाही होता, कोणतरी जाणून बुजून केल्यानं ह्या बाप्पांका कळान चुकलं. म्हणून मग त्यांनी लगेचच सरपंचांका गाठल्याने आणि त्यांच्या कानावर विषय घातल्याने. तसे सरपंच म्हणाले, आमच्या गावातली असं तर कोण करू शकत नाही, कारण तो रस्तो सगळ्या गावकऱ्यांका होयोचा. रस्त्यामुळे सामान वगैरे आणूक सगळ्यांकाच बरा पडतला. विरोधात कोणच नाही, मग असं कोण करू शकता? गावातले तर कोण नाही, मग बाहेरचे तरी कशा करतले? ज्यामुळे मग पप्पांका कळा नाही की काय प्रकार हा. मग तो रस्तो परत त्यांनी केल्याने, पण त्याच्या पुढच्या दिवशी तोच प्रकार घडलो. केलेलो रस्तो आपणच बिघडलो. त्यावेळी तर पप्पा म्हणाले, आता काय खरा नाही, काहीतरी आता ह्याच्यावर उपाय काढू होयो. म्हणून पुढच्या दिवशी त्यांनी तो रस्तो केल्याने आणि तेव्हा त्यांनी असं ठरवल्याने की 2 कामगारांका घेऊन रात्रीचा थयत थांबायचा आणि हा नेमका करता कोण हा याचा शोध घ्यायचो, असं त्यांनी ठरवल्याने. आणि रात्रीचे ते थयत थांबले ज्या ठिकाणचा तो रस्तो कोणतरी आपणच विस्कटून जायचो. जेव्हा ते त्या दिवशी रात्री थांबले, तेव्हा त्यांच्यासोबत असो काही प्रकार घडलो. त्या प्रकारानं त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. रात्रीचे साधारण 12:30 पावणे 1 झालं असत आणि अचानक हे आपले थयच काहीतरी झोपलेले. तेवढं त्यांच्या कानावर आवाज पडलो. कोणतरी अशी माती बिती खणता, पायाचं हलण्याचा आवाज, आपापसात बोलता असं आवाज होतो. तो आवाज ऐकून पप्पा गडबडान जागे झाले आणि त्यांच्याकडे एक मोठं असं लांब लचक दांडो होतो. तो दांडो त्यांनी काढल्याने आणि ते पटकन एकटेच त्या रस्त्याच्या दिशेने जाऊक लागले. त्यांच्यासोबत 2 कामगार होते, पण ते गाढ झोपलेले, त्यांना त्यांनी उठवकव नाही. हे रागेश असल्यामुळे थंय जाऊन आधी बघूया कोण होते आणि त्यांना बघताय मी अशी तावात ते दांडो घेऊन गेले. आणि जसे ते त्या ठिकाणी जाऊन बघतात, तर थंय 4 माणसं रस्त्याच्या मधोमध उभी होती आणि ती संपूर्ण हातात हत्यारं वगैरे घेऊन थंय खणत होती. हा बघून पप्पांच्या तळपायाची आग मस्तकातच गेली. त्यांनी दांडो काढून गाळये घालूक सुरुवात केल्याने आणि गाळये घालत ते त्या माणसांच्या दिशेने धावाक लागले. आणि जसे आरड घालतात, तेव्हा ती माणसं वळण पप्पांकडे बघूक लागली. जेव्हा पप्पांनी त्यांचे चेहरे बघितल्याने, तेव्हा पप्पांच्या हातातलो दांडोच खाली पडलो, कारण त्यांच्या चेहऱ्यावर कायच नाही होतं. ना नाक, डोळे, तोंड, संपूर्ण काळो असो भाग. असं तर खयचो माणूस असा कस शकत नाही. आणि पुढच्याच क्षणात त्यांच्या डोळ्यात देखत ती चारवली माणसं नाहीशी झाली. आणि पप्पा जोपर्यंत ते जाऊन पोचतात आणि बघतात, तर अक्षरशः रस्त्यावर, त्याच रस्त्यावर ज्या ठिकाणी ती माणसं उभी होती, तर असे हाडांचे सांगाडे पडलेले. हा दृश्य बघता क्षणी यांची तांगली तनतनली, पूर्ण घाबरेगुबरे झाले, घामान भिजले आणि अक्षरशः मागच्या मागे पळत ते त्या कामगारांकडे धावत गेले. आणि त्यांका गडबडान जागा केल्याने ते म्हणाले, अरे पळा पळा, अय थांबा नको. ते कामगारांका काय समजलं नाही, पण हेंकाच असं घाबरलेलं बघून तेव घाबरले आणि ते तिकवले, जीव तोडून थैसून पळान गेले. थैच्या ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी मिळून एका धर्मशाळेत त्यांच्या राहायची सोय केल्याने होती. म्हणजे माझे पप्पा, त्यांचे काही कामगार थंय रात्रीचे झोपायचे, तर त्या धर्मशाळेकडे पप्पा आणि कामगार पळत गेले. थंय जाऊन त्यांनी गाठागाठा पाणी पिल्याने आणि पप्पांनी ह्यो सगळं प्रकार त्या कामगारांका सांगितल्याने त्या ऐकान ते कामगार जबरदस्त घाबरले. आता काय करूचा कळत नाही होता. शेवटी मग पप्पांनी रात्र थंय कशी बशी काढल्याने आणि पुढच्या दिवशी ते सरपंचांकडे गेले आणि त्यांच्या कानावर हे सगळं विषय घातल्याने त्या ऐकान सरपंच म्हणालो, अरे असं कसं काय शक्य? असं होणं तर शक्यच नाही. आमच्या गावात असे काय प्रकार घडतच नाही. असं कसं काय तुम्ही सांगाक शकतास? उलटा सरपंच हेंका काय बडबडाक लागले. पण पप्पांनी तर सांगितल्याने की मी तर असं हयगय करणारो माणूस नाही आहे आणि मी उगाच तुमका कशाक फसव.
तर सरपंच म्हणालो की तुमका रस्तो करूचो नाही म्हणून तुम्ही काय सांगतास. पण पप्पाने त्यांना सांगितल्याने की असं काय प्रकार नाही, माझ्यासोबत जा काय घडला तर मी तुमका खरा खरा सांगितलंय. पण तो सरपंच ऐकाक तयार नाही. तो उलटं पप्पांका म्हणालो कायव करा आणि या पुढच्या 2-3 दिवसात तो रस्तो पूर्ण करून द्यावा. आणि टेंडर बिंडर झालेला होता, पैसे वगैरे पास झालेले, त्यामुळे पप्पांका कायव करून तो रस्तो करून देऊचंच होतं. त्यांचं नाईलाज झालेलो म्हणून त्यांनी कसं तरी हिंमत करून पटकन तो रस्तो करायचो आणि निघान जायचं असं ठरवल्याने. पण काय केल्या त्यांका ता करूक जमला नाही. पुढच्या दिवशी जसं तो रस्तो करायचे तसं तो आपणच त्याच्या पुढल्या दिवशी बिघडलेल्या अवस्थेत सापडायचो. तो रस्तो कधीच पूर्ण होऊक नाही आणि टेंडराची वेळ निघान गेली, ज्यामुळे पप्पांका नाईलाजान तो रस्तो सोडूचो इलो. आणि जेव्हा टेंडर पूर्ण होत नाही तेव्हा दंड भरूचो लागतं. आणि पप्पांनी त्यावेळी दंड भरल्याने त्यांच्या जीवनात ता असा पहिला काम होता जा त्यांनी पूर्ण करूक नाही. या आधी त्यांनी इतके रस्ते केल्याने, पण सगळे रस्ते त्यांनी एकदम व्यवस्थित पार पाडल्याने, एकदम व्यवस्थित केल्याने. पण ह्या वेळेक ह्यो असो काय प्रकार त्यांका अनुभव गावलो ज्याचो त्यांनी स्वप्नात देखील विचार करूक नाही. पण ती जागाच खूप भयंकर होती म्हणून पप्पांनी माघार घेऊन तो दंड भरल्याने आणि त्या काम आधी सोडल्याने आणि ते थैसून निघान गेले. आणि त्यानंतर काय घडलं तर ऐकन तुम्ही सुद्धा हादरान जाशाल. खरोखरच ती जागाच खराब होती, कारण त्याच्यानंतर एका दुसऱ्या माणसाक त्या टेंडर मिळाला होता, उरलेला रस्तो करूचो होतो. जेव्हा त्यांनी आपले कामगार घेऊन ते रस्तो करूक घेतल्यान तेव्हा सुद्धा त्याच्यासोबत तोच प्रकार घडलो. तो जो भाग होतो त्या भागावरचा रस्तो कधीच बनलो नाही. सारखी अडवणूक येत होती, कामगार आजारी पडायचे आणि पप्पांचे देखील कामगार बरेचसे आजारी पडले होते. आणि काय काय जण तर अंग काढून तेसून पळान गेले. आणि तसंच प्रकार दुसरा जो कॉन्ट्रॅक्ट घेतलेलो माणूस होतो त्याच्या कामगारासोबत सुद्धा असेच प्रकार घडले. आणि शेवटी त्या काम तसाच अपूर्ण राहिला. आणि बघता बघता गावात खूप चर्चा झाली की असं कसं काय होतं. तेव्हा जे जुनी लोक होते त्यांच्याकडसून असा काहीसा सांगण्यात इला जा ऐकन तुम्ही हादरशात. त्यांनी सांगितल्याने की आधीचा जो गाव होता जुन्या काळी त्या गावात त्या स्मशान जो होता तर त्याच ठिकाणी काहीतरी होता. म्हणजे तो जो जंगली भाग होतो थंय त्या गावातला जुना स्मशान होता, पण त्या खूप लांब पडायचा. म्हणून मग गावकऱ्यांनी गावाच्या जवळच नवीन स्मशान केल्याने, पण त्या स्मशानाबद्दल नवीन लोकांका माहितीच नाही. जुन्या लोकांका शापजी मराक टेकलेली 80-90 वयाची त्या माणसांका त्या जुन्या स्मशानाबद्दल माहिती होती. आणि जेव्हा हे विषय गावात पसरलो, चर्चा झाली की थंयचो रस्तो होणार नाही, मग कशाक होणार नाही अशी चर्चा झाली. तेव्हा त्या जुन्या लोकांनी सांगितल्याने की थंय आधी स्मशान होतं आणि स्मशान असल्यामुळे ते अतृप्त आत्मे होते आणि त्यांका त्या स्मशानाच्या जागेवरून तो रस्तो पूर्ण करूक देऊचो नाही होतो. म्हणूनच ते अडीअडचणी हाणत होते आणि कामगारांका त्रास देत होते. आणि पप्पांनी तर स्वतः त्या सगळा दृश्य अनुभवल्याने होता, स्वतःच्या नजरेंनी त्या बघितल्याने होता. आणि त्या इतक्या भयंकर होता की ते अक्षरशः घाबरले. पूर्ण जीवनात त्यांनी असं अनुभव याआधी कधीच घेऊक नाही होतो. तो त्या दिवशी त्यांना अनुभव गावलो. म्हणजे असे काही जागा असतात ज्या ठिकाणी आत्मे वास करतात आणि मग थंयसून ते कोणाकच काय नवीन करूक देत नाही. नवीन घर जर त्या ठिकाणी उभारला तर त्यांना सुद्धा त्रास होता. अशी बरीचशी घरा वस पडतात. त्याचं कारण ह्या की जमिनीखाली असं काहीतरी असतं जे आपल्याक माहीत नसतं. तर असो अनुभव तेव्हाच्या काळी पप्पांनी अनुभवल्याने होतो. आणि त्या रस्त्याचा जर तुमका सांगायचा झाला तर मग त्यानंतर बरेच लोकांनी प्रयत्न केल्याने पण तो रस्तो झालो नाही. मग गावकऱ्यांनी ठराव मांडून त्या रस्त्याची दिशा बदलल्याने ती जी जागा होती ती सोडून त्यांनी असं बाजूसून भोवांडो मारून नवीन रस्तो केल्याने. आणि जेव्हा त्यांनी ह्या केल्याने तेव्हा तो रस्तो एकदम व्यवस्थित बनलो. ते का मग कोणीच काय छेडूक नाही, एकदम व्यवस्थित तो रस्तो झालो. थोडा लांबसून जाऊचा लागला पण त्या ठिकाण सोडल्यामुळे तो रस्तो बनलो. पण ह्यो जो काय अनुभव होतो तो खूप भयंकर होतो. आणि ह्यो सगळोच्या सगळं अनुभव मी स्वतः पप्पांकडसून ऐकलेलो असं. तर असं काहीसं त्यावेळी पप्पांनी सांगितलेलो ह्यो अनुभव होतो. साधारण 2003 काय 4 सालची घटना असा. पण त्यांनी गावाचं नाव सांगा नको अशी विनंती केल्यामुळे मी गावाचं नाव तर सांगाक शकत नाही. पण ह्यो प्रकार कणकवलीतल्या आतल्या गावात एका घडलो होतो. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो हे अनुभव तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत
तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.